नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत फलके फार्म हुरडा पार्टी। हा नगर पुणे हायवे आहे। या बाजूला नगर आणि इकडे पुणे रोड जातो। नगरपासून एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावर फलके फार्म म्हणून ही चिक्कूची वाडी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की इथे काय काय ॲडव्हेंचर म्हणा, ॲक्टिव्हिटी म्हणा, काय काय आपणास पाहायला मिळतंय आजच्या व्हिडिओमध्ये इथं आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे बघा, 105 किलोचा माणूस सुद्धा सायकलवर बसतो। मित्रांनो, अतिशय निसर्गरम्य परिसरात ही चिक्कूची वाडी आहे। सर्व चिक्कूची झाडे असून त्या खाली असे निवांत सावलीखाली बसून फॅमिलीसहित लोक एन्जॉय करताना दिसत आहेत आपणास। आणि इथं लहान मुलांसाठी पण फार ॲडव्हेंचर आहेत, ते तुम्हाला पुढं मी दाखवतो। मित्रांनो, ही चिक्कूची वाडी, चिक्कूचे झाड आहेत मोठमोठे आणि इथं बैठक व्यवस्था मांडी घालून बसण्यासाठी सुद्धा आहे। त्यात आमची व्यवस्था झालेली दाखवतो तुम्हाला। हे आमचं मित्रमंडळ मागचं सर्व। चिक्कूची वाडी। मगाशी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही फॅमिली बरोबर आलात तर लहान मुलांसाठी इथं जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत। लटकणे, बागडणे किंवा पळणे, फार जास्त प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि इथं फॅमिलीसहित येणंच योग्य आहे। तुमचं जे 750 रुपयाचं पर पॅकेज आहे त्यामध्ये हे ताज्या ऊसाचा रस तुम्हाला मिळेल प्यायला। त्यानंतर ह्या बाजूला जर तुम्ही आले रसवंतीच्या शेजारी तर इथे गृहोपयोगी वस्तू ज्या आहेत किंवा जास्त करून किचनमध्ये चालणाऱ्या ही पोळपट, बेलणं वगैरे, कुठं मसाले, लोणचे, अशा भरपूर काही गोष्टी आहेत इथं तुम्हाला उपभोगण्यासाठी किंवा घरी घेऊन जाण्यासाठी। एंट्री झाल्यानंतर मित्रांनो, इथं जी पार्किंग आहे, रोडच्या जवळच पार्किंग, ते पण झाडाखाली चिक्कूचे आहे आणि त्याच्या शेजारी हे भोजनालय आहे जिथे व्हेज जेवण मिळतं। हेच ते फलके फार्म। आता सर्व काही पाहिल्यानंतर जेवण करायचं होतं, पण जेवणाला वेटिंग असल्या कारणाने त्याच्या शेजारीच हा झोपाळा असल्यामुळं हा 105 किलोचा माणूस आणि आम्ही वेटिंग करत बसलेलो आहोत। मित्रांनो, ही जेवणाची थाळी आलेली आहे। ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, शेवभाजी, पिठलं, वांग्याचं भरीत किंवा मसाला वांग, ठेसा, कांदा, लिंबू असं। आणि हो का, हे बादल्याच्या बादल्या भाज्या ठेवल्यात। खरे खतारा तुम्हाला गरज आहे। मी आमच्या मित्रांसोबत या फलके फार्मला भेट दिलेली आहे। पुढच्या वेळी मी नक्कीच माझी फॅमिली घेऊन येणार आहे। आपण सर्वांनी पण अवश्य या फलके फार्मला भेट द्यावी ही विनंती।